त्यांनी हे संपूर्ण आयोजन केलं ते सुद्धा आहे. आज पूर्ण मुंबईभर सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की अनेक हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ठरवलं की आपण सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करूया. शेवट 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच ध्येयधोरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालते. सर, दुसरीकडे जर पाहिलं तर इथे सोबतच आज किती ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम करण्यात आला. आज ह्या पूर्ण नुसतं आजच्या दिवशीच नाही तर येणारा संपूर्ण आठवडा महाराष्ट्राच्या, मुंबईच्या पण नाही, महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज जवळजवळ 101 ठिकाणी मुंबईत झालेलं आहे. उद्या होईल, परवा होईल, अनेक दिवस हा पूर्ण आठवडा हे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत तुमच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या, त्या संजय राऊतांनी सुद्धा आज राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिली तर गोष्ट अजयजी, मी आपल्याला अतिशय स्पष्ट करतो की त्यांच्याबरोबर आमच्या युतीच्या चर्चा झाल्यात असा खोटा समज आपण पसरू नये ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आशावादी आहेत असं त्यांनी ते असतील, पण बोलताना जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता तेव्हा तुम्ही म्हणता की ज्यांच्याबरोबर युतीच्या चर्चा चालू आहेत, म्हणजे हे पहिलं खोटं वाक्य आपण बोलणं बंद करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती. एकत्रीकरणाचा विचार काय यामुळे संभ्रम निर्माण होतो तो करण्यात आपण हातभार लावणंही विनंती आहे. एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी दिला आणि त्याचं आम्ही समर्थन केलं आणि आता तेच फडणवीसांची भेट. मला असं वाटतं आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेला नव्हता. राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव 2025 मध्ये कधी दिला गेला नाही. तो दिला होता 2014ला दिलेला, 2017ला दिलेला. त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं, आमच्या पाठीत खंजीर